नमस्कार. जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्याशी. अमोलजी, आपल्या जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत. आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे की तुमच्या लेखी महाराष्ट्र पुरोगामी आहे. हो, आजही असं वाटतं? आता पुरोगामी असण्याची परिस्थिती राहिलेली नाही. नाही, मग आता पुरोगामी आहे का काल परवापर्यंत पुरोगामी होता? पुरोगामीत्व केव्हाच संपले सर. आता पुरोगामी फक्त बोलघेवडेपणा आहे, भाषणापुरता पुरोगामी आहे. कृतीत मात्र पुरोगामी आहे असं मला तरी जाणवत नाही. हे एक राष्ट्रवादीचा विधान परिषद सदस्य बोलतोय. अमोल मिटकरी बोलतो. म्हणजे या दोन्हीत फरक आहे? नाही, माझं वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा माझ्या पक्षाने मला अधिकार दिलाय. पुरोगामित्व कोणामुळे गेलं? फॅसिझममुळे. फक्त फॅसिझममुळे गेलं? अगदी. कसं काय? ज्या पद्धतीने जी विचारधारा जी या संविधानाला मारक आहे, ती संविधानाला मारक असलेली विचारधारा जशी फोफावते आहे भारतीय जनता पार्टीच्या राजाश्रयामुळे, त्यामुळे पुरोगामित्व लयास गेलं. मात्र ते टिकवण्याकरता आणि ते परत आणण्याकरता प्रयत्न माझाही आहे, आमच्या पक्षाचाही आहे. पुरोगामित्व जपणारा आमचा पक्ष आहे. आता तुम्ही म्हणाल आता पुरोगामित्व नाही हे कशावरून? ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिषाकडे हात दाखवतात, ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः कामाख्या देवीच्या मंदिराला नवस बोलतात, ज्यावेळेस शिंदे गटाचे काही आमदार म्हणतात आम्ही नवस फेडायला आलोत, म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये गाडगे महाराज, दाभोळकर, फुले शाहू, बाबासाहेब तुकाराम महाराजांची परंपरा आहे, त्याच महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्व घालवण्यासाठी सरकारने जी पावलं उचललीत किंवा करतंय सरकार, मला असं वाटतं हे पुरोगामित्वाला न शोभणार आहे. मात्र मला प्रश्न आहे, तुम्ही असं म्हणता की नवस फेडणं, ज्योतिषाकडे जाणं, या सगळ्या गोष्टी पुरोगामित्वाला बाधक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर आक्षेप नोंदवला गेला की ते म्हणे शिर्डीला गेले आणि तिथून ते एका ज्योतिषाकडे भविष्य विचारायला गेले, गुवाहाटीला गेले, तिथे नवस फेडायला गेले. हे तुम्हाला पटत नाही. पण तुम्हाला दुसऱ्या बाजूला पुरोगामित्वाचा याच्यामुळे जाणारा संदर्भ हा सरळ सरळ देवाला नाकारण्याचा आहे असं नाही वाटत? श्रद्धा हा विषय आणि पुरोगामित्व हे दोन्ही परस्पर एकसोबत जाऊ शकतं की नाही? तुकाराम महाराजांची श्रद्धा होती पांडुरंगावर, पण अभंग होता नवसा याचे पुत्र होती तरी का करणे लागे पती. म्हणजे देवा धर्माच्या नावाने जे थोतांड आहे त्याला विरोध असणारा हा महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या, देव आणि श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. तो भारतीय राज्यघटनेने श्रद्धा आणि उपासनेचे अधिकार प्रत्येकाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे कोण कोण्या मंदिरात जावं हा त्याचा वैयक्तिक भाग आहे. पण देवा धर्माच्या नावाने सोंग ढोंग करावं तर तुकोबा सांगतात, आहे ऐसा देव वद वावी वाणी, नाही ऐसे मनी अनुभवावा. पण निरक्षर असणाऱ्या संत गाडगेबाबांनी सुद्धा हे नवस सायास नाकारलेत ना. एकनाथांनी भारुडामध्ये नाकारलेत. नाही, तुमचा विरोध नवस सायास करण्याला आहे का तुमचा विरोध देवाला नमस्कार करण्याला आहे? देवाला मी स्वतः नमस्कार करतो. नवस सायास करायचे नाहीत असं तुमचं म्हणणं? नवसा याचे नवसाला विरोध केला आपल्या महापुरुषांनी, महामानवांनी, बरोबर, संतांनी केलाय. श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नसावी. नवस हे अंधश्रद्धेत येतात 100%. आणि नवस करू नयेत यावर तुम्ही ठाम आहात 101%. मग तुमच्या नेतृत्वात किंवा तुमच्या पक्षात हे कोणीही देवाला नवस करत नाही? नाही, मी माझं वैयक्तिक मत मांडलंय. अच्छा, पण तुम्ही पक्षाचं प्रतिनिधित्वही करता. मी हा प्रश्न माझा पक्ष म्हणून विचारत असाल जी, त्याचंही उत्तर द्या. मग त्याचं उत्तर देतो. आमच्या पक्षाचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ज्या आईच्या पोटी जन्माला आले त्या शारदामाई ह्या पुरोगामी होत्या. नवसाला विरोध ह्या शारदामाईंपासूनच आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा, पवार साहेब असं कुठं अवडंबर करताना तुम्हाला दिसत नाहीत. श्रद्धा आहे का? तर श्रद्धा आहे. आजही सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, मंदिरात जातात, सगळेजण जातात. पण देवा धर्माच्या नावाने होणारी लूट आणि फसवेगिरी हे कोणालाच मान्य नाही. पण ते मला असं वाटतं तुम्हालाही मान्य नाही. ते जे मंदिरात जाणं आहे, आपल्या नेतृत्वाचं मंदिरात जाणं आहे, हे 2014ला नरेंद्र मोदी आल्यानंतर दिसायला लागलं. असं कोण म्हणतं? त्याच्या आधी तुमच्या लेखी किती वेळा मंदिरात गेले होते पवार साहेब? जी, हे बघा, मंदिर जाना आदत है और ईमानदारी इबादत है. मंदिरात जाऊनी नाक दाबावे त्यापेक्षा रस्त्याचे काटे उचलावे असं तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. अवडंबर कशाला? ढोंग मंदिरात जाण्याचे सगळीच लोक करतात, त्याच्यामुळे ते धार्मिक होतात असं नाही ना. नाही, पण मग 2014 नंतर वारंवार का दिसायला? पवार साहेब मुळातच त्यांच्या आई वडिलांचा जो वारसा आहे तो पुरोगामित्वाचा आहे. त्या पद्धतीने चालले. ते मंदिरात गेले नाही गेले याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण नाही. त्यांनी जे कामं केली, जे शेतकऱ्यांसाठी कामं केली, जे महाराष्ट्रातलं पुरोगामित्व टिकवण्यासाठी केलीत, हे भाजपलाही जमलं नाही आणि नरेंद्र मोदींनाही जमलं नाही. याच पुरोगामित्वाची चर्चा पुढच्या टप्प्यात जेव्हा आपण नेतो तेव्हा आपल्याला एक प्रश्न निश्चित ताज्या घटनाक्रमांचा विचारावा असं वाटेल. महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकते अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र आजवर कधी महिला मुख्यमंत्री का नाही देऊ शकला? शालिनीताई पाटलांसारखं एक खमकं नाव होतं आपल्याकडे. मी जुन्या महाराष्ट्राचा इतिहास फारसा राजकारणाचा जाणून नाही, पण मला असं वाटतं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व जर महिलांनी केलं तर संविधानाने दोघांनाही समान अधिकार दिले. सावित्रीमाईंनी तर
महिलांचा उद्धार करायला आपली काया झिजवलेली आहे. त्याच्यामुळे पुरुष मुख्यमंत्री असावा की महिला मुख्यमंत्री असावेत यापेक्षा महिलांना जरी मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं जर दिलं तर मला असं वाटतं की एक परिवर्तन दिसेल आणि ते महाराष्ट्राला साजेसं असं एक चित्र तयार होईल. महिलांना मुख्यमंत्रीपद द्यायचं असेल तर राष्ट्रवादीकडे पर्याय कोण आहेत? विद्या चव्हाण, फौजिया खान? ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण तुम्हाला वैयक्तिकरित्या एक आकलन असेल काही ना काहीतरी की संधी मिळाली तर महिला राज्य अध्यक्ष या नात्यानं विद्या चव्हाण जातील, राज्यसभेमध्ये पोहोचलेल्या फौजिया खान जातील, कोण असू शकतं? ते पवार साहेब ठरवतील, मी नाही सांगू शकत त्या बाबतीत. पण तरी तुम्हाला मनातून असं वाटतं की त्याऐवजी दादा बरे, कोणाऐवजी? या प्रकारच्या नावांऐवजी अजितदादा बरे असं वाटतं? जर महिला मुख्यमंत्री म्हणून कोणी असावं आणि राष्ट्रवादी पक्षाचंच असावं का असा जर तुमचा स्पेसिफिक प्रसाद सर प्रश्न असेल जी, कारण तर संपादकीय माझं त्याच्यावर दिसतंय उत्तर असं आहे हा. की महिला मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधित्व महाराष्ट्राचं करावं आणि जर महिलाच मुख्यमंत्री व्हाव्या असं वाटत असेल तर सुप्रियाताई सारखा दुसरा अभ्यासू पर्याय महाराष्ट्राला नाही. आणि त्यांच्याशिवाय इतर कुठलाही पर्याय नाही हे आमच्या कुठल्या आधारावर? मी राष्ट्रवादी बिलकुल काँग्रेस बिलकुल, पक्ष मी तुमच्याच म्हणतोय. पक्षाविषयी म्हणतोय. सुप्रियाताईंचा जो अभ्यास आहे, सुप्रियाताईंची जी पकड आहे, मग सुप्रियाताईंचं नेतृत्व सर्वांनाच मान्य आहे. हे जी तुम्ही नावं घेतलीत जी, त्यांना पण हेच वाटेल. कदाचित त्यांची उद्या तुम्ही मुलाखत घ्याल तर ते हेच म्हणतील ताईंनी नेतृत्व करावं म्हणून. आणि वेळ आल्यावर सुप्रियाताईंचं नेतृत्व अजित पवार पण स्वीकारतील का? सर्वच स्वीकारतील. सगळेच स्वीकार. जर महिला मुख्यमंत्री म्हणून असा जर काही निर्णय होत असेल तर पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो. आणि का नसाव्यात मला सांगा? इतके खासदार आहेत संसदमध्ये, पण सलग तिसऱ्यांदा संसदपटू म्हणून सुप्रियाताईंनी मान मिळवलाय ना, तो बहुमान मिळवलाय ना. अगदी विरोधी पक्षातली लोक, अगदी भाजपची लोक सुद्धा भरभरून कौतुक करतात. एखादाच येळपट असतो अब्दुल सत्तारांसारखा जो नीच पातळीवर बोलतो. पण माझं असं म्हणणं आहे आत्ताच्या घडीला हीच संधी आपल्याला 2019ला घेता आली नसती का? अडीच वर्षाचा विषय वाटून घेऊन कोणासोबत? मवियाच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादीला भाकरी परतता आली नसती का? हा प्रश्न आहे तुम्हाला. नाही, भाजपसोबत जाऊन म्हणताय? नाही, कशाला? मवियामध्येच तुम्ही अडीच वर्ष वाटून घेऊन त्याच काळामध्ये 2019 1 जूनला तुम्हाला भाकरी परतता आली असती. अजून मैदान दूर नाही. लोकांच्या मनात रोष आहेच आणि आम्हाला माहित आहे महाविकास आघाडीचं सरकार लवकर येणार. आता तारीख पे तारीख जरी सुरू असेल, न्याय म्हणजे जर न्यायालयाने आपल्या खंडपीठाने जर योग्य वेळी निर्णय दिला तर मी 100% सांगतो यांचे आमदार डिस्क्वालिफाईड होऊन महाविकास आघाडीचं सरकार येणार. मग त्यावेळेस विचार करू. आणि तुमची भावना मी समजू शकतो, त्यावेळेला घेतलेली आहे की त्यावेळेला शिवसेनेला किंवा आताच्या असलेल्या उद्धव गटाला संधी असण्याची शक्यता नाही, कारण त्यांचे आमदार कमी झालेले असतील. जास्त पण होऊ शकतात. तुम्हाला वाटतं असं की गेलेले आहेत ते परत येणार आहे? अजिबात नाही. ते परत नाही येतही मला असं वाटतं की मागच्यापेक्षा जास्त परफॉर्मन्स देतील. कसं काय? म्हणजे निवडणुकांशिवाय का निवडणुकीतला? शिवसेनेतले नेते गेलेत पण शिवसेनेतला कार्यकर्ता अजूनही जिवंत आहे. मी तुम्हाला सांगतो मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्हाला याचे पडसाद म्हणजे याचा निकाल दिसेल. आणि मला असं नाही, सर्वांना विश्वास आहे. पण निवडणुकीशिवाय आमदार तर निवडून येऊ शकत नाही. संख्या वाढणार कशी? दुसरे चेहरे आहेत ना, जसं संजय राठोड गेलेत, जी, सेवालाल महाराजांचे चौथे वंशज की तिसरे वंशज काल परवा उद्धव ठाकरे साहेबांच्या गटात आलेत. याचा अर्थ असा आहे की त्यांनी बांधणी सुरू केलेली आहे ना. म्हणजे उद्या चालून जर 50-50चा फॉर्म्युला ठरला किंवा 4 पक्ष एकत्र आले आणि काही जागा त्यांना द्यायच्या, काही जागा आम्ही घ्यायच्या, तर मला असं वाटतं की शिंदे गटापेक्षा उद्धवजींचा परफॉर्मन्स चांगला राहील आणि महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात अग्रेसर राहिलेला दिसेल. या राजकीय चर्चेमधले काही प्रश्न आपल्याला निश्चित पुढच्या टप्प्यात घ्यायचेच आहेत, पण तत्पूर्वी अमोल मिटकरी जर स्टुडिओमध्ये असतील तर त्यांच्या जातीविषयकच्या भूमिकेवर चर्चा करायला हवी. आणि मला वाटतं अमोल मिटकरींनाही त्याबद्दल कोणतेही आक्षेप नसावेत. एक थेट प्रश्न अमोल मिटकरींना विचारायचा आहे. अमोल मिटकरी जातीयवादी आहेत का? नाही. अमोल मिटकरी एका विशिष्ट समाजाबद्दल सातत्यानं वक्तव्य का करतात? कोण्या समाजाबद्दल बोलायचा पुरावा द्या. ब्राह्मण समाजाबद्दल आपलं जे वक्तव्य होतं ते विद्वेष पसरवणारं होतं का? तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं? त्या वक्तव्याच्या नंतर जयंतरावांनी माफी मागितली, तुम्ही मात्र काही मागे हटायला तयार नाही. बरं झाला हा प्रश्न येणार होता हे मला माहित होतं. याचं उत्तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. ती क्लिप परत काढा. कुठल्याही पद्धतीने ब्राह्मण समाजाबद्दल अमोल मिटकरी एकही शब्द बोललेला नाही. आणि मी बोललोच नसेल तर माफी मागण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यामुळे मी जातीयवादी आहे का? तर अजिबात नाही. कारण मी जाती अंताचा लढा लढणाऱ्या आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळेस सहस्त्रबुद्धे पण त्यांच्यासोबत होते ना. अनेक ब्राह्मण मित्र माझे पण आहेत.
पण एखादा कोणीतरी छोट्याशा संघटनेचा एखादा व्यक्ती त्याला राजकीय वलय देऊन जर वेगळ्या अँगल देत असेल, त्याचं नाव मी इथे घेणार नाही, म्हणजे एक आहेत पुण्याचे सद्गृहस्थ, त्यांनी मला फोन करून म्हटलं होतं की तुम्ही असं करा, थोडी दिलगिरी व्यक्त करा, माझं नाव घ्या. म्हटलं तुमचं नाव घेण्याचा काय प्रश्न आला याच्यामध्ये? नाही घेणार तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करून. आंदोलनाला सुरुवात झाली. काही त्याला बेस नाही, काही बूड नाही, मी कुठं बोललोच नाही. चुकलो असतो, नाव घेतलं असतं तर माफी मागितली असती, पण मी कुठंही असं नाव घेतलेलं नाही. त्यामुळे हा मुद्दा मी तुमचा खोडतो की मी ब्राह्मण समाजाबद्दल कुठं आक्षेपार्ह विधान केलं. तुम्ही जर समजा इतके नीट सरळ सगळं काही बोलला होतात तर जयंतरावांना माफी मागायची, दिलगिरी व्यक्त करायची गरज काय होती? नाही, शेवटी त्यांचा मतदारसंघ आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जर अशा पद्धतीनं कोणाच्या भावना दुखल्या असतील तर जयंतराव साहेबांनी सांगितलं की जर भावना दुखल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, त्यात काय चुकलं? थोडक्यात तुमच्या लेखी तुम्ही कोणत्याही प्रकारे कुठलाही जाती विद्वेषाचा मुद्दा कधी काढत नाही. काढलाच नाही. मला पुरावा द्या, त्याही भाषणातला पुरावा द्या की मी ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध कुठं बोललोय म्हणून. आणि छत्रपती शिवरायांची गौरवगाथा सांगत असताना त्यात ब्राह्मणांचं काहीच योगदान नाही हे वारंवार सांगावं असं वाटतं? मी कुठं सांगितलंय असं? नाही, असं जो काही राष्ट्रवादीच्या कडून प्रचार होतो काय की या छत्रपती शिवरायांचं दैवतीकरण करण्याचं काम ब्राह्मणांना केलं, त्यांच्याविषयी जे जे घडलं नाही ते सांगण्याचा प्रकार घडला. जिथे चूक घडली ती गोष्ट महाराष्ट्राला सांगितलीच पाहिजे. उदाहरणार्थ अफजल खानाच्या भेटीच्या वेळी कृष्णा भास्कर कुलकर्णींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला होता आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर कृष्णा भास्कर कुलकर्णीला सुद्धा एक घाव दोन तुकडे केले होते. हा इतिहास सांगितला पाहिजे ना. पण गोपीनाथ पंत बोकील सुद्धा तिथे होते हे पण आम्ही सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात विरोध झाला राज्याभिषेकाला, काशीचे गागाभट्ट आले, हा इतिहास आहे. त्या दोन्ही प्रकरणांच्या अनुषंगानं एक पुढचा प्रश्न मग असा, छत्रपतींच्या इतिहासाविषयीची चर्चा तुमच्याशी करत असताना तुम्हाला हेही आठवत असेल, जावळीला मोरे होते, हो, सावंतवाडीत सावंत होते, मुधोळचे घोरपडे होते. बिलकुल. ही सगळी मंडळी तुम्हाला वेळोवेळी आठवत नाहीत, पण तुम्हाला कुलकर्णी बरोबर आठवतात. नाही, हे पण आम्ही सांगतो ना. जावळीच्या चंद्रराव मोरेचा पाडाव महाराजांनी केला. माझी तुम्ही इतिहासाची भाषणं तर ऐका. मी जे काही इतिहास मांडलाय ना ती भाषणं ऐका आपण. त्याच्यामध्ये सगळं सातत्यानं आलंय. 19 फेब्रुवारी 1630. हा, काही ठिकाणी विरोध आहे. समजा आता प्रतापगडावर त्या दिवशी शिवप्रताप दिन साजरा झाला, तो तिथीनुसार साजरा केला मुख्यमंत्र्यांनी. जी 10 नोव्हेंबर 1659 ही अधिकृत तारीख आहे. भालजी पेंढारकरांचे जुने चित्रपट जरी काढले ना त्यात स्पष्ट आहे की 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावर छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला. आता ते तिथीनुसार तुम्ही करत असाल तर आमचा विरोध आहे. म्हणजे विरोध म्हणजे एक भूमिका अशी आहे की शिवाजी महाराज जर एक आहेत ना, ते स्वतः छत्रपतींच्या गादीचे वारस उदयन महाराज बोलले का शिवाजी महाराज एक तर शिवजयंती एक झाली पाहिजे, शिवाजी महाराज एक तर त्याच्या जन्माच्या तारखा, त्याचा वाद मिटायला पाहिजे. तो जर वाद तुम्हाला मिटवायचा आहे तर तो ख्रिस्ती कालगणनेनुसार का? छत्रपतींच्या जन्माच्या, छत्रपतींच्या देहवसनाच्या ज्या ज्या काही तारखा असतील त्याच्यानंतरची ख्रिस्ती कॅलेंडर सुद्धा धड नाहीत. त्या ख्रिस्ती कॅलेंडर मध्येच अनेकदा गडबडी आहेत. आणि सगळ्यात एक आणखीन तपशील, ज्या ख्रिस्ताच्या जन्म मृत्यूच्या अनुषंगानं कालगणना होते त्याच्या पुनर्जन्माला तिथीनुसार तेच साजरे करतात आणि आपल्याला शिवरायांना तिथीनुसार साजरे करायचं नाही. मग शिवाजी महाराजांना तुम्ही काय देव मानणार? कालगणनेचा मुद्दा आहे. हे बघा, तुम्हाला ख्रिस्ती कालगणना छत्रपतींना लावा. मला प्रसादजी बोलू द्या. आज आता महापरिनिर्वाण दिवस आहे, काय 6 डिसेंबर. जी जयंती आली 14 एप्रिल. बिलकुल. गांधी जयंती 2 ऑक्टोबर. पंडित नेहरू जयंती 14 नोव्हेंबर. शिवजयंती म्हटल्यावर तारीख आणि तिथीचा वाद का? म्हणून 1680च्या संदर्भाला तुम्ही ह्या सगळ्या ज्या महापुरुषांच्या तारखा देता आहात ही सगळी माणसं 1900 ते 2000च्या दरम्यानची आहेत. याला तुम्ही 1680ला कसं जोडाल? पण 1680ची कालगणना ही आता 2022 मध्ये मोजायला गेलात तर त्यात ख्रिस्ती कॅलेंडर बदललंय. जिजाऊंची जयंती आपण ख्रिस्ती कालगणनेनुसारच साजरी करतो ना 12 जानेवारीला, आणि संभाजी महाराजांची 14 मेला करतो. हे तर समकालीन आहेत छत्रपती शिवरायांच्या. शिवाजी महाराजांबद्दलच का आगात छळ होतोय? माझं म्हणणं आहे, जर आम्ही विज्ञानाकडे जातो असं म्हणतोय तर येऊ द्या ना. म्हणजे एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात जर असा विषय आला शिवरायांची जयंती कधी साजरी करायची तर येऊ द्या ना मुलांकडून 19 फेब्रुवारी. का तिथी आणि तारखेचे वाद आणि फक्त महाराजांबद्दलच का वाद असावेत? त्याच्यामुळे मला असं वाटतं की जग जरा ग्लोबल झालंय, जग जरा विज्ञानवादाकडे झेपावते आहे, जग रोज बदलते आहे. त्याच्यामुळे आपण बदललं पाहिजे. तुमच्या लेखी छत्रपतींची जयंती ही विज्ञानवादाच्या कसोटीवर तपासून पाहिली पाहिजे. त्याच छत्रपतींच्या बद्दल एक आणखीन आक्षेप आहे ज्याच्यावर राष्ट्रवादी कायम भूमिका घेत असते. तुम्ही पण कदाचित ती भूमिका मान्य कराल की महाराजांचा उल्लेख एकेरी होता कामा नये. बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. मग आपल्याकडे शिकवणी देत असताना जेव्हा असं म्हटलं जातं
की शिवाजी जन्मावा तो दुसऱ्या घरात, ही एक म्हण आहे. पण याच्यातून जेव्हा महाराजांचा उल्लेख केला जातो तो एकेरी नसतो. याच्यातली भावना समजण्यात गल्लत होते का? एक लक्षात घ्या, सीएसटीला सीएसएमटी आता म्हटलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज असं, आणि आदरयुक्त का नाही बोलावं? गुरु गोविंद सिंगांबद्दल शीख धर्मामध्ये शीख बांधव गुरु गोविंद सिंग साहब असाच उल्लेख करतात. इतक्या आदरानं जर ते करतात म्हणजे त्यांना त्या महापुरुषांबद्दल किती आदर आहे. मला असं वाटतं आता शिवाजी पार्कवर सभा आहे, मीडिया पण चालवते ना बातमी की आज यांची शिवाजी पार्कवर सभा. मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभा असं म्हणायला अडचण काय? त्याच्यामुळे शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात. मग काही लोक म्हणतात गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचं पण नाव होतं की शिवाजी कोण बिलकुल, तो होता. मुद्दा अगदी येणार. हा. आणि त्याच पुस्तकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार हा आपल्या वाचलं पक्षातून पाहिजे. झालेला आहे. तुम्ही वाचले का मी पुस्तक? बिलकुल वाचलंय. त्याच्यातले बरेचसे संदर्भ आहेत. त्याच्या शीर्षकावरची चर्चा काय करायची? चांगले आहेत ना संदर्भ, निश्चित तपासावे लागतील. त्याच्यावरही वाद आणि चर्चा होऊ शकते. पण आपल्याला गोविंद पानसरेंनी दिलेलं शीर्षक पटतं, पण इतर कोणी छत्रपतींच्या बद्दलचा उल्लेख हेकरी करणार आता तुम्ही- शिकवणीच्या बाबतीत केलेला पण पटत नाही. समजा प्रसाद लाडांचं तुम्ही ताजं उदाहरण घ्या. जी सॉरी, रावसाहेब दानवेंचं. बर, रावसाहेब दानवेंचा एक व्हिडिओ फिरला शिवाजी एकेरी बोलल्याबद्दल. आता त्याची तुलना करताना मला जे काही लावारिस कार्टी ट्रोल करतात, मला साधारणपणे 40 पैशाची पेड कार्टी, ते मला विचारतात की दानवे एकेरी बोलले शिवाजी म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटतं आणि पानसरेंनी म्हटलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही. गोविंद पानसरे हे एक इतिहास संशोधक होते, इतिहास लेखक होते. रावसाहेब दानवे आणि गोविंद पानसरे यांची दूर तुलना होऊ शकत नाही. त्यांनी ते कोण्या काळात लिहिलं ठीक आहे, गोविंद पानसरेचा जन्मकाळ, पुस्तक लिहिण्याचा काळ, त्यावेळेस कदाचित तो एक मुखोद्गत आलेला प्रवाह असेल, त्या प्रवाहापोटी त्यांनी लिहिलं. किंवा दगलबाज शिवाजी नावाचं पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंनी पण लिहिलेलं आहे. बिलकुल. आता त्याच्यानंतर मी लोकं घरी त्यांना विचारायला आता- गेली की हा दगलबाज काय प्रकार आहे? दगलबाज शिवाजी आणि बगलबाज अर्जुन असं त्याच्यामध्ये आहे की शिवाजी दगाबाज म्हटलेलं नाही, बिलकुल दगलबाज हा शब्द आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की आता बदललोय ना आपण जग, ठीक आहे. गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता असं असेल, एकेरी उल्लेख असेल, किंवा शिवाजी पार्क आपण असा एकेरी उल्लेख करतो, किंवा शिवाजी जन्मा. आता बदलूयात ना आपण. जसं देहू संस्थांनी आता एक आदेश काढला की 31 डिसेंबरला तुका म्हणे या शब्दाचा जर कोणी वापर केला, तुका म्हणे पार्टी असं काहीतरी लोक करायचे साधारणपणे, तर कायदेशीर गुन्हा दाखल होईल. म्हणजे तुम्ही बदला ना. तुकोबारायांचे संदर्भ, शिवाजी महाराजांवर एकेरी बोलणं हे बदललं पाहिजे. किती दिवस आपण जुन्या साधारणपणे महाराजांची शिकवण पोहोचवायची असेल तर त्यांचं नाव कसं घ्यायचं? शिवराय म्हणायचं, महाराज म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं, काय म्हणायचं? शिवराय, सर्वांना अपेक्षित असणारा शिवराय, शिवबा, जिथे बा आहे, विठोबा, तुकोबा, शिवबा, शिवराय ही नाव आहे. शिवाजी म्हणजे ते एकेरीच उल्लेख झालाय महाराजांचा. बर, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं, मी म्हणतो एक शब्द जर बोललं तर काय आपली जीभ जड जाणार का? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आपण म्हणतो ना, एअरपोर्टला आपण ज्यावेळेस एखाद्या फ्लाईट मधून लँड होतो त्यावेळेस शिवाजी महाराजांचाच उल्लेख येतो ना. मग आदर केला तर हरकत काय? बिलकुल आदर झालाच पाहिजे, आदर झालाच पाहिजे. याच्यावर काहीच कुठल्याच प्रकारचा आक्षेप असू शकत नाही. याच निमित्तानं छत्रपतींच्या सोबत केली जाणारी तुलना ही आपण व्यक्तिसापेक्ष ठरवतोय का? राष्ट्रवादीला तेव्हाच राग येतो का ज्या वेळेला भाजपवाले चुका करतात? इतर जेव्हा आपल्या जवळचे असलेले चुका करतात त्यावेळेला मात्र हे बघा, तुमचा आता पुढचा प्रश्न असा आहे ना की पवार साहेबांना लोक जाणता राजा म्हणायचे. ते कशाला? त्या तुमच्या पक्षाच्या हँडलवरून त्यांचा तशा पद्धतीचा फोटो असं तुम्ही म्हणणार. जी, पवार साहेबांनी स्वतःला कधी म्हटलंय का जाणता राजा? पवार साहेबांचं त्याच्यावर उत्तर काय की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकरता जे काम केलं ते मी केंद्रीय कृषी मंत्री असताना जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं असेल आणि जर जनतेने ते म्हटलं असेल तर पवार साहेबांनी असं म्हटलं नाही स्वतःला मी जाणता राजा आहे म्हणून. पण नरेंद्र मोदींनी स्वतःला छत्रपतींचं रूप म्हणून घेतलेलं आहे. पुस्तकं आहेत तशी. त्याच्यामुळे जो आक्षेप आहे तो आक्षेप आहेच ना. मग अशीच पुस्तकं संजय राऊतांची पण आहेत ज्याच्यात ते बाळासाहेबांची तुलना छत्रपतींशी करतात. तो संजय राऊत साहेबांना तुम्ही तो प्रश्न विचारा. संजय राऊत आता तुमच्या सोबत आहेत नाही, असतील. आणि ते त्यावेळेला बाळासाहेबांची तुलना करत होते जेव्हा त्यावेळेस तुम्ही सत्तेत होतात. त्यावेळेस ते कोणासोबत होते? तुमच्याच बरोबर सत्तेत होते. मी वाचलं, मी नाही बघितलं. हा अच्छा, प्रश्न ही तुम्ही संजय राऊतांना युगांत या पुस्तकाचा संदर्भ आहे आणि हा सगळा संदर्भ 2020 ला आला जेव्हा तुम्ही सत्तेत त्यांच्या बरोबर मी होतात. त्यावेळेला specific एकच उत्तर देईल. कुठल्याही राजकीय व्यक्तींशी, कुठल्याही महापुरुषांची तुलना होता कामा नये. शेवटी महापुरुष हे महापुरुष असतात. आता तुमच्या चॅनलद्वारे मी पाहिलं की आदित्य ठाकरेंना कोणी त्यांचे घनिष्ठ मित्र त्यांनी शिवाजी महाराजांची काहीतरी उपमा दिली. हे निश्चितच निंदनीय आहे. असं होता कामा नये. कोणी बरोबरी करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, एकनाथ शिंदे साहेबांनी, बावनकुळेंनी सांगितलं की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराज. अहो, चंद्र सूर्य गेले ना
तरी छत्रपती शिवाजी महाराज हे अजरामर राहतील, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आता जे ट्विट आपल्याला स्क्रीनवर दिसतंय, तुम्ही त्या घटनेचा, त्या प्रकारच्या ट्विट करण्याचा, तशा प्रकारच्या तुलना करण्याचा विरोध करताय, पण हे फार सौम्य पद्धतीनं चालतं. याच्याच ऐवजी समजा विरोधकांकडून ही चूक झाली असती तर एव्हाना अमोल मिटकरींनी फार मोठा गजब केला असता. मी आताच वाचलंय ना, त्यांनी ट्विट हटवलं नसतं तर मी बाहेर इथंच गजब केला असता सध्याच, की कशी कशी काय तुलना करू शकता तुम्ही आदित्यजींसोबत छत्रपती शिवरायांची. पण त्यांच्या मित्रांनी ते ट्विट केलंय, आता ते ट्विट त्यांनी हटवलंय उद्रेक झाल्यानंतर. आणि काय तेच नाही, कोणासोबतही तुलना केली तर उद्रेक होणार आणि अमोल मिटकरी शिवप्रेमी म्हणून ठासून भूमिका मांडणार, गजब करणार. हे काही फक्त माझं काही भारतीय जनता पार्टी सोबत वैर आहे का? पण ते ज्या पद्धतीने वागतात ना, त्या काही गोष्टींसोबत आमचं निश्चितच दुमत आहे. त्याच्यामुळे नाही पटत ते नाही पटत ना. आम्हाला नाही आवडलं गुवाहाटीला जाऊन रेड्याचा नवस देणे, नाही आवडलं आम्हाला. काय महाराष्ट्रातले 3.5 पिढं तुम्हाला कमी पडली होती? गुवाहाटीला गेलात तुम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला? मुख्यमंत्र्यांच्या पत्नी तिथे गेल्यात, हाजी अलीला गेला नाही? हाजी अलीला नाही गेला, सॉरी, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्यावर कुठं ते अजमेरला गेला. सॉरी, अजमेरला आपल्याकडे आहे, अजमेर राजस्थानात आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी याला गेल्या, अजमेरला गेल्या, मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले. मग आता सोशल मीडिया श्रद्धेचा विषय आहे अमोलजी. इथे मुस्लिम आणि हिंदुत्व नाही का? नाही, हा विषय त्यापर्यंत पोहोचेल. त्याच्या आधी तो श्रद्धेचा नाही का? कसा? कामाख्याला जाणं हा विषय श्रद्धेचा नाही का? तुळजाभवानी नाही आहे तुमची श्रद्धा? एक मिनिट, आपण ही बळजबरी कशी करू शकतो की तुम्ही तुळजाभवानीवरच श्रद्धा ठेवा? तुम्ही गुवाहाटीला जाऊन महत्व का वाढवता? हा पण माझा महाराष्ट्रीयन म्हणून प्रश्न आहे. 33 कोटी देव जर सगळीकडे आहेत असं तुम्ही म्हणताय, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही वैष्णवदेवीला जाण्यावर विरोध कराल. तुम्ही म्हणाल महाराष्ट्रातल्या लोकांनी वैष्णवदेवीला जाऊ नये. बघा, महाराष्ट्राची सत्ता, अहो शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी केली तर तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. म्हणजे सत्ता ज्यावेळेस स्थापन झाली तर तुळजाभवानी असेल, कोल्हापूरची अंबाबाई असेल, माहूरची रेणुका असेल, वणीची सप्तशृंगी असेल, ही 3.5 पीठ आहेत ना. मग तुम्हाला ह्या पीठावर जाता नाही आलं का? जायचं होतं तुळजाभवानीला, सगळ्यांचं दैवत आहे. कामाख्या देवीला तर मी पण नाही पाहिलं, तुम्ही पण नसेल पाहिलं. मला असं वाटतं की महाराष्ट्राची अस्मिता घेऊन तुम्ही तिकडे कशाला जाता? की महाराष्ट्रातले देव संपलेत का सगळे? नाही पाहिलं याचा अर्थ अमोल मिटकरींनी तुळजाभवानीला पाहिलंय का? म्हणजे कशा रूपाने पाहिलं, नाही पाहिलं? मी धार्मिक आहे. अच्छा, मी मूर्ती पाहिली, मला काय ती येऊन मला आता काही मला परत ती साक्षात्कार देईल असं म्हणत नाही मी. देव, आता परत प्रश्न येतो का देव आहे की नाही, ती संकल्पना, हा वाद जर करत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. त्याच्यासाठी मी स्पेशल येईल तुमच्याकडे. अगदी बिलकुल. त्यानिमित्तानं आपण एकदा परत चर्चा करू. एक मुद्दा राज्यघटनेच्या अनुषंगानं आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो असा की तुम्ही म्हणता कायम राज्यघटना ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये वारंवार मोडली जाते किंवा तिला 2014 जाळली जंतर मंतरला, ती धोक्यात येते तुमच्या लेखी. संविधानाचं पालन होत नाही. हो, जरा इतिहासात थोडं डोकवायची तयारी असेल तर पहिली राज्यघटनेतली दुरुस्ती कोणी केली आणि त्यावेळेला आंबेडकरांचं काय म्हणणं होतं याचा काही अभ्यास आपल्याकडे आहे? नाही. अच्छा, तपशिलासाठी सांगू इच्छितो, मग जरूर प्रतिक्रिया द्या. पहिली राज्यघटनेतली दुरुस्ती ही पंडित नेहरूंनी बळजबरी केली, ज्याला आंबेडकरांचा विरोध होता. आता या घटनेला तुम्ही बाबासाहेबांचा सन्मान तर निश्चित समजणार नाही आणि तो अपमान पंडित नेहरू करत असतील तर तो खपवून घ्यायचा का? 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 1950ला 26 जानेवारीला राज्यघटना लागू झाली. त्याच्यानंतरचं काही असेल तर सांगा, मी उत्तर देतो. बिलकुल, हा त्यानंतरचा लगेचचा संदर्भ आहे. पहिली घटना दुरुस्ती ही लगेच. प्रश्न असा आहे, भाजप सत्तेत कधी आलं? 2014 तुमच्या लेखी. बरोबर. आणि त्याच्या आधी एकदा 2014ला स्वातंत्र्य मिळाले म्हणतात ते कंगना राणावत, लक्षात घ्या. नाही, तसं सामनानी पण म्हणतात, ते तुम्हाला आठवत नसतं. तुमचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की घटनेची पायमल्ली भारतीय जनता पार्टी सरकार करते आहे असं तुमचं मत आहे, हा प्रश्न आहे ना? बिलकुल. एखादं उदाहरण जर विचारलं तर मी तुम्हाला सांगतो. नाही, पण ती पायमल्ली ही नेहरूंच्या काळात झाली सगळ्यात आधी, हे तुम्हाला तुम्ही नेहरू, आंबेडकर आणि गांधी हे तिघं वेगळे करू शकत नाही. तात्कालीन काही मतभेद असतील, काही दुरुस्त्या असतील, त्या दुरुस्त केल्या असतील किंवा काही त्या ठिकाणी त्यांनी मतमतांतर मांडले असतील, त्याचा स्वीकार बाबासाहेबांनी केला असेल, हा त्या काळातल्या त्या लोकांचा तो त्या वेळेसचा प्रश्न आहे. महात्मा गांधींना मिस्टर गांधी बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, याचा अर्थ मी तो म्हणावा असा माझा अधिकार होत नाही. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे सध्याच्या परिस्थितीला जर तुम्ही धरून हा प्रश्न जर मला विचारलात की आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी ही संविधानाची पायमल्ली करते आहे का, तर हो. भारतीय संविधानाने प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करायला सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सर्व मराठी शाळा बंद करते हे सरकार.
हे पायमल्ली नाही तर काय? अहो, मराठी शाळा मुंबईत सगळ्यात आधी बंद झाल्या आणि सर्वात जास्त संख्येने बंद झाल्या नुकसान आणि कोणाचं मुंबईमध्ये होतंय? मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे त्यांना कधीतरी विचारणार आहात की नाही? एक लक्षात घेतलं पाहिजे, हा प्रश्न फक्त मुंबई महानगरपालिकेपुरता नाही, हा ऑल ओव्हर महाराष्ट्राचा प्रश्न आहे. पण सर्वाधिक मुंबईत विचारणार ना येतो. आम्ही, अधिवेशनामध्ये हा मुद्दा विचारणार आम्ही. मग मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातला असो की ग्रामीण भागातल्या शाळा असो, विचारणार आम्ही. महाराष्ट्रातल्या जनतेच्या शिक्षणाच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. मग हे तुम्ही घटनेची पायमल्ली नाही आहे भारतीय जनता पार्टीकडून बोलायचं नसतं. तुम्ही येत्या अधिवेशनात हा प्रश्न विचाराल की नाही याची पाठपुरावा नक्की करू. लक्षवेधी आहे माझी त्या विषयावर. मग त्याबद्दल मुंबई महानगरपालिकेतल्या संदर्भासह विचाराल अशी अपेक्षा बाळगतो. अगदी. एक पटकन पुढचा मुद्दा. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, शेवटच्या टप्प्यात आपण या चर्चेला घेऊन जातो आहोत. संविधानाची चर्चा आपण करता, संविधान रक्षणासाठी लढा देता आणि तुमचं म्हणणं असं आहे की एक समता टिकली पाहिजे. ह्या सगळ्या याच्यामध्ये वारंवार मनूचा उल्लेख होत असतो, आपल्याला आठवत असेल. मी पण करतो. हा मनू कोण होता? वेगळे वेगळे मनू आहेत इतिहासामध्ये. बर, मग तुम्ही कुठल्या मनूचा संदर्भ घेऊन मनुस्मृती आणि मनुस्मृतीतलं शिकवणं आणि त्या शिकवणीचा विरोध असा करता? ज्यांनी ती मनुस्मृती रचली त्या मनूचा संदर्भ मी घेत असतो. तो कोण होता? भार्गव स्मृती सुद्धा त्याला म्हटलं जातं. जी. आणि ज्या भार्गव स्मृतीने, अर्थातच मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, शूद्रांचे अधिकार नाकारले, त्याचा आम्ही विरोधच करतो. आणि तो तो शेवटपर्यंत कोण म्हणू? तो शोधावा लागेल आता कोण होता. नाही, तो जातीच्या उतरंडीत कोणी स्थान प्राप्त केलेला व्यक्ती होता का नव्हता? तो जाती व्यवस्थेचा कट्टर पुरस्कर्ता असावा असं मला वाटतं. मग त्याचा संदर्भ देत असताना कायम तो मनू हा ब्राह्मण होता अशा प्रकारचा संकेत का दिला जातो? प्रत्यक्षात मनू ब्राह्मण नव्हता, मग कोण होता? तो क्षत्रिय होता. ते आणि हे भागवतात पण आहे. मग जर मनू क्षत्रिय होता, एकूण मनू किती झाले? जो ज्याच्या संदर्भाला तुम्हाला द्यायचं आहे. वेगळे वेगळे मनू आहे. भार्गव स्मृती म्हणजे मनुस्मृती. जी. मनू वेगळे वेगळे झालेत. कोणी म्हणतं 24 मनू झालेत, कोणी म्हणतं 42 मनू झालेत, असं वेगळे वेगळे मनू आहेत. आता नेमका हा कोणता मनू आहे हे मला नाही माहित, कोणता मनू आहे. तुम्ही सांगताय क्षत्रिय आहे, तर नक्कीच क्षत्रिय असेल तरी तर त्यांनी तर अशा पद्धतीचं भार्गव स्मृती लिहिली असेल, मनुस्मृती, ज्यात स्त्रियांचे अधिकार नाकारले, तर तोच मनू आमचा शत्रू. तो काही ब्राह्मण आणि क्षत्रिय असावा असं नाही. तो क्षत्रिय असेल तरी ना, त्यात ब्राह्मण आणि क्षत्रियाचा प्रश्नच नाही आहेत. या वाटचालीच्या अनुषंगानं चर्चेतल्या शेवटच्या टप्प्याचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीमध्ये लिंगायत समाजाच्या तुमच्यासारख्या नेत्याला किती भविष्य आहे? मी लिंगायत आहे कोणी सांगितलं? म्हणजे ही माहिती खोटी असेल तर तुम्ही सांगा की मी लिंगायत नाही. मी आजपर्यंत जातीच्या चौकटीत स्वतःला कधी बांधून घेतलेलं नाही प्रसाद सर. जी. कधीच बांधून घेतलेलं नाही. महाराष्ट्रभर मला मराठा समाज असेल, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, 18 पगड जाती असतील, यांनी अमोल मिटकरी म्हणूनच स्वीकारलं. जेव्हा मी आमदार झालो तेव्हा महाराष्ट्राने किंवा काही कुत्सित लोकांनी माझी जात शोधण्याचा प्रयत्न केला. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून आलं. आणि तुम्ही सांगताय, नक्कीच मी ती जातीचा उल्लेख करत नव्हतो. मी लिंगायत आहे आणि लिंगायत असण्याचा मला अभिमान आहे. याचं कारण महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये जो विज्ञानवादी लिंगायत धर्म दिला, त्या बसवण्णाचं प्रॉमिस लिटरेचर म्हणजे वचन साहित्य मानणारा मी आहे, त्यापैकी मी आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला भविष्य आहे का? एक तुम्हाला तुमचा मुद्दा क्लिअर करतो. लिंगायत म्हणून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदारकी दिलेली नाही. तर एक चळवळीचा कार्यकर्ता, एक चळवळीचा माणूस जो महाराष्ट्रभर फिरू शकतो, प्रबोधन करू शकतो, इतकंच नाही, प्रबोधनासोबत पक्षाची विचारधारा सुद्धा पुरोगामित्वाची मांडू शकतो महाराष्ट्रामध्ये, हे पक्षाला होतं. म्हणून अजितदादांनी मला आमदारकी दिली. त्याच्यामुळे लिंगायत समाजातले आज बसवराज पाटील पक्षामध्ये आहेत, काल परवापर्यंत दिलीप सोपल होते, अनेक लोक होती. आणि तुम्ही बघा ना, संजय बनसोडे राज्यमंत्री होते, आहेत बौद्ध समाजाचे, पण लिंगायत समाजाने सर्वात जास्त वोटिंग त्यांना त्या भागामध्ये केलं. त्याच्यामुळे भविष्य पक्षात या समाजाला ऐकत, लिंगायत बांधव जर ऐकत असतील तर मला असं वाटतं की आपले प्रश्न सुद्धा सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न हा आदरणीय पवारसाहेब नेहमी करत असतात. त्याच्यामुळे मला पण इथे आमदारकी जी भेटली ती काही लिंगायत म्हणून नाही, तर एक पक्षाचा एक प्रचारक म्हणून मला ती भेटली. तुम्ही पुरोगामी ही स्वतःला म्हणवता आणि आता पुरोगामित्वाच्या संदर्भातली चर्चा करत असताना तुम्ही असं म्हणालात की तुम्ही चळवळीतले आहात, त्या चळवळीतल्या कारणामुळे तुम्हाला आमदारकी मिळाली. पण एक सर्वसाधारणपणे दुरून असं जर पाहिलं तर लक्षात येतं की तुमच्यासारखी जी पुरोगामी चळवळीतली माणसं आहेत ती एका मर्यादेपलीकडे तुमच्या पक्षात पुढे वाढत नाही. जितेंद्र आव्हाड एक आणखीन त्यातलं चांगलं उदाहरण. तुम्ही आणि जितेंद्र आव्हाड दोन पारड्यांमध्ये ठेवलं तर पुरोगामित्वाचं कोणाचं पारडं खाली जातं? आव्हाड साहेबांचं. आणि तुम्ही नेता म्हणून त्यांना पुरोगामित्वाच्या बाबतीत स्वीकारायला तयार आहात? स्वीकारले, अगोदरच स्वीकारले.
म्हणजे आमदार झाल्यानंतर माझी आव्हाड साहेबांसोबत ओळख झाली असं नाही, तर पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर ज्या महाराष्ट्रात शिवसन्मान जागर परिषदा 2014 पासून घेतल्या जात होत्या, त्यामध्ये आव्हाड साहेबांसोबत अनेक परिषदेवर मी पण राहिलो. तेव्हापासून मी त्यांचं पुरोगामित्व मान्य करतो, आजही मान्य करतो आणि उद्याही मान्य करेन. पक्षाला आमची विचारधारा पक्षाने कधी रोखली नाही. जे आम्हाला बोलायचं आहे ते आम्ही बोलतोच. पक्षाने आम्हाला कधी त्याबद्दल असं म्हणजे विरोध केला असं मला तरी जाणवत नाही. बिलकुल, आपण आमच्या स्टुडिओत आलात, विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपण या चर्चेला इथे वेळेअभावी पूर्णविराम देतो आहोत. भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या विविध चर्चा आपण करत राहू. अमोल मिटकरींना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीच्यासाठी शुभेच्छा. तुर्तास या चर्चेत इतकंच. आपण सर्वजण आवर्जून आणि जरूर पाहत रहा. जय महाराष्ट्र.